ध्येयावर विश्वास ठेवून सतत चालत राहणारा सच्चा समाजवादी म्हणजे पन्नालाल सुराणा, असे गौरव उद्गार केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काढले. साथी पन्नालाल सुराणा गौरव समितीच्या वतीने न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या हस्ते पन्नालाल सुराणा यांचा 80व्या वर्षातील पदार्पणाबद्दल 11 लाख रुपयांचा गौरव निधी प्रदान करून सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. समितीचे अध्यक्ष भाई वैद्य, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अरविंद कपोले, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव आणि आमदार सारे उर्फ अप्पासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. सुशील कुमार शिंदे म्हणाले, ध्येयावर विश्वास ठेवून सतत चालत राहणारा सच्चा समाजवादी म्हणजे पन्नालाल सुराणा. थोडी चमचेगिरी केली असती तर पन्नालालजी यापेक्षाही मोठे झाले असते, पण असे करणे त्यांच्या रक्तामध्येच नाही. असा निष्ठावान आणि प्रामाणिक नेता मी माझ्या राजकीय आयुष्यात पाहिला नाही. किती संकटे आली तरी आपले विचार आणि कृती सोडणार नाहीत, अशी रंगाण्णा वैद्य आणि पन्नालाल सुराणा ही 2 व्यक्तिमत्वे मी सोलापूरमध्ये पाहिली. पन्नालालजी जेव्हा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा ते निवडून यावेत असेच मला वाटायचे. पराभवाला टक्कर देण्याची देखील हिंमत असावी लागते. पन्नालालजी यांचे नेतृत्व त्यागातून उभे राहिलेले आहे, असेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले. जगद्गुरु महास्वामी परमपूज्य श्री डॉक्टर रंगनाथ स्वामी यांचा गुरुपौर्णिमा महामहोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सिद्धयोग पीठाधीश्वर आणि जगद्गुरु महास्वामी श्री डॉक्टर रंगनाथ नाथराव जोशी महाशक्तीपीठ श्री क्षेत्र तुळजापूर यांचा गुरुपौर्णिमा महामहोत्सव सोहळा पार पडला. या महोत्सवात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवात गुरुपूजन, प्रवचन, रामायणातील भावदर्शन, गायन, भजन, शास्त्रीय नृत्य असे विविध धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप लाळे, उपाध्यक्ष रामचंद्र कुलथे, कार्याध्यक्ष माणिकराव फरड आदी मान्यवर उपस्थित होते. स्वप्ना पेडगावकर, अरुण पाठक, अंजली पाठक यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. व्यसनाची झिंग काही वेळापुरताच मर्यादित असून आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याची झिंग बाळगली पाहिजे, असा सल्ला प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी पुणेकरांना दिला. पुणे शहर पोलीस आणि मुक्तांगण मित्र परिवाराच्या वतीने पोलीस मुख्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागरण मोहिमेच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेचा समारोप पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अनिल अवचट, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीव सिंगल, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे या प्रसंगी उपस्थित होते. पाटेकर म्हणाले, व्यसने ही गरिबांच्या झोपडीपेक्षाही उच्चभ्रू समाजातूनच येतात. त्यामुळेच पुण्यालाही वसंत ढोबळेंसारख्यांची आवश्यकता असून या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यावर दडपण आणले जात असल्याचे मत व्यक्त करून पुण्याला वसंत ढोबळेंसारखा अधिकारी देण्याची विनंती नानाने यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, उच्चभ्रू समाजातील व्यसनाची झिंग उतरवण्याचे काम मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी केले. पोलीस आयुक्त अरुण पटनायक त्यांच्या पाठीशी उभे होते. ढोबळेंसारख्या अधिकाऱ्याला माझा कायम पाठिंबा आहे. पोलीस हा देखील माणूस आहे याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. वाईट गोष्टींना विरोध करणे आवश्यक आहे. मी एक साध्या वेशातील पोलीस आहे. रस्त्याने चालताना काही वाईट दिसले तर विरोध करतो. घटनेनेच मला तो अधिकार दिला आहे. माझ्यात हिंमत आहे. वेळ आली तर मानगूट पकडून पोलिसांकडे नेऊ शकतो. राजकारणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सगळे पैशांच्या मागे लागले आहेत. पैशांसाठी भांडणे, एकमेकांची डोकीफोड चालली आहे. संवेदनाहीन आणि नतदृष्ट वृत्ती झाली आहे. प्रत्येकाला आरसे दिले पाहिजेत. समोरच्यांना शिव्या घालून काही मिळणार नाही. व्यसनाची झिंग काही वेळेपुरती असते. त्यापेक्षा आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याची झिंग बाळगली पाहिजे. बाबा आमटे यांना समाजसेवेची तर महात्मा गांधी यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची झिंग होती. समाजवादी पक्षात SM जोशी, मधु दंडवटे अशी समाजाबद्दल झिंग असलेली माणसे होती. जीवनात माध्यम मिळाल्यास व्यसनाची गरज भासत नाही. मुले व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत ही जबाबदारी पालकांची असल्याचे मतही पाटकर यांनी व्यक्त केले. आणि अशा ह्या सगळ्या गदारोळामध्ये असा एखादा उपक्रम तुम्ही राबवता, छान, कमाल. ढोबळेंसारखा माणूस इथेही एक यायला पाहिजे. मला त्या दिवशी अरूप पटनाईक यांचं अतिशय कौतुक वाटलं. जाहीरपणे ते मुलाखत देत होते की अशा ऑफिसरला माझा कायमच पाठिंबा असेल.
अशी मंडळी असणं, असे आमचे कमिशनर असणं, ही आमच्या पोलिसांची गरज आहे की आम्ही एखादी गोष्ट केली तर आमचे साहेब आमच्या पाठीशी आहेत. हा माणूस तसाच आहे. त्यामुळे गुलाबराव, इथे एखादे ढोबळे आले आणि यायला पाहिजेत. आणि खरं सांगू का, व्यसनं ही गरीब बसते आणि झोपडपट्ट्यातून नाही राहिली. आता ही उच्चभ्रू ह्याच्यामध्ये गेलेली आहेत आणि तिथून येणारी दडपणं जी आहेत, ढोबळ्यांवर येणारी दडपणं ही तिथून आहेत. आणि हे असे ऑफिसर पाहिजेत आणि त्यांना तुम्ही सहाय्य केलं पाहिजे प्रत्येकाने. एखादी जर चूक घडल्यानंतर त्याच्यावरच बोट ठेवणं हे योग्य नव्हे. आणि सरतेशेवटी पोलीस हा माणूस आहे हे ज्या दिवशी आम्हाला समजेल आणि आमची त्यांच्याप्रती काय धारणा असायला पाहिजे आणि आम्ही काय करायला पाहिजे पोलीस खात्याच्या संदर्भात, हे त्या दिवशी कळेल. मी खरं सांगू का, मी साध्या वेशातला पोलीस आहे आणि मी हा असाच पोलीस राहीन. मला रस्त्यावर एखादी गोष्ट अनुचित वाटली तर मी उतरतो, मी गचांडी धरतो. मला त्याच्यासाठी इथे बिरुद लावायची गरज नाही. मला तो घटनेने दिलेला अधिकार आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सतीश शेट्टी यांना संरक्षण देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांचा खून झाला, असा आरोप माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी केला. शेट्टी खून प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सीबीआय कडून सध्या त्याचा फेर तपास करण्यात येत आहे. त्यातून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. आंधळकर यांच्यासह 10 जणांची पॉलिग्राफ चाचणी सीबीआय कडून घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंधळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनाथ पोकळे यांच्यावर गंभीर आरोप केले. आंधळकर म्हणाले, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी हे त्यांच्या खुनाच्या घटनेपूर्वी 5 दिवस संरक्षण मिळावे म्हणून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये फेऱ्या मारत होते. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रताप देवावकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी त्यांना संरक्षण देण्यास टाळाटाळ केली. शेट्टी यांना पोलीस संरक्षण पुरवावे असा रिपोर्ट स्थानिक पोलीस ठाण्याने पाठवला होता. खुनाच्या घटनेपूर्वी शेट्टी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात फेऱ्या मारत होते. पोकळे यांनी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, त्यामुळेच खून झाल्याचा आरोप आंधळकरांनी केला आहे. सध्या परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे रामनाथ पोकळे हे ग्रामीणला अप्पर पोलीस अधीक्षक असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये वारंवार हस्तक्षेप करायचे. शिरूर येथील एका खून प्रकरणामध्ये त्यांनी विशेष रस घेतला होता. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे, असे आंधळकर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सुशील कदम, सतीश शेट्टी यांचे चुलत भाऊ महेश शेट्टी, दिनेश शेट्टी यांच्या जबाबावरून सीबीआयने आपली पॉलिग्राफ टेस्ट घेतली. या प्रकरणातील खरे सत्य बाहेर आणायचे असेल तर त्या सर्वांचीही पॉलिग्राफ टेस्ट सीबीआयने घ्यावी, अशी मागणी करून आंधळकर म्हणाले, परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, पोलीस निरीक्षक सुशील कदम, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून मला आणि माझ्या कुटुंबियांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पोलीस महासंचालकांकडे केली असल्याचेही आंधळकर यांनी सांगितले. सतीश शेट्टी मर्डर केसमध्ये आम्ही PI सुशील कदम, महेश शेट्टी आणि दिनेश शेट्टी हे चुलत भाऊ त्यांचे या तिघांची पॉलिग्राफ टेस्टची मागणी सीबीआयकडे केलेली आहे. सीबीआय आणि जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे तिन्ही लोक करत आहेत. याकरता आम्ही पॉलिग्राफ टेस्टची मागणी केलेली आहे. सुशील कदमचं नाव घेतल्यानंतर त्यांचे जे आम्ही लेखी कळवलेलं आहे की त्यांचे कुणाशी संबंध आहेत, त्यामुळे आमच्या आणि आमच्या कुटुंबाच्या जीविताला धोका होऊ शकतो, म्हणून आम्ही तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे. आणि यामध्ये आम्ही पॉलिग्राफ टेस्ट मी आणि माझे अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेले आहे. आम्ही यामध्ये एकही पैसा कुणाचा घेतलेला नाही आहे. जे समोर आलं ते आम्ही तपासी अधिकाऱ्याकडे मांडलेलं आहे आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. यातील सिंग साहेब असो किंवा इतर कुणी कुलकर्णी मॅडम असो, यांची कुणाचीही हा तपास संपेपर्यंत बदली झाली तर आम्ही स्वतः यांची बदली करू नये म्हणून आम्ही सुद्धा कोर्टामध्ये जाऊ. फक्त यामध्ये जनमान सामान्यामध्ये आमच्या पोलीस डिपार्टमेंटबद्दल, पुणे ग्रामीण पोलीसबद्दल, महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल समज निर्माण करण्याचं काम जी मंडळी करते, त्याकरता आम्ही आज प्रेस पुढे आलेलो आहोत. आणि यामुळे जनतेचा संभ्रम निघून जाईल
अशी माझी अपेक्षा आहे. सतीश शेट्टी मर्डर केसमध्ये 13 जानेवारी 2010ला त्यांचा मर्डर झाला. त्यापूर्वी 4 ते 5 दिवस ते पोलीस प्रोटेक्शन त्यांना निःशुल्क देण्यात यावं असं दिलीप शिंदे यांनी लेखी रिपोर्ट हा SP साहेबांकडे पाठवलेला होता. त्यावेळेला रामनाथ पोकळे आणि कोकाटे आणि दिगावकर साहेब यांची जबाबदारी होती. 5 दिवस त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं नाही आणि त्यामुळेच तो अनर्थ घडला असं मला वाटतं. तरी माझ्या माहिती समजुतीप्रमाणे हे आरोपी आहेत. आणखी भविष्यामध्ये CBI कडून तपास करून आणखी वेगळे आरोपी निघू शकत असतील तरी सुद्धा त्यामध्ये आमच्या पोलिसाचा माझा कुणाचाही संबंध निघणार नाही. जर तसा निघाला तर जाहीर चौकामध्ये आम्हाला गोळ्या घालून मारा. केंद्र शासनाच्या प्रस्तावित विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुणे बार असोसिएशनने कामकाजावर बहिष्कार टाकला. केंद्र शासनाच्या प्रस्तावित उच्च शिक्षण आणि संशोधन विधेयक तसेच राष्ट्रीय संलग्नता नियमन विधेयकामुळे वकिलांच्या देशातील सर्वोच्च संस्थेचे त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अधिकारात कपात करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील वकिलांनी विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. विधेयकाचा निषेध करण्यासाठी 11 आणि 12 जुलै रोजी कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनने घेतला आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन विधेयक 2011 आणि उच्च शिक्षण संस्था संदर्भातील राष्ट्रीय संलग्नता नियमन विधेयक केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. यामुळे शैक्षणिक यंत्रणा आणि मूठभर लोकांच्या म्हणजे केंद्र शासनाच्या नामनिर्देशित व्यक्तीच्या हातात अधिकार जाणार आहेत. वकिलांचे हक्कही काढून घेऊन शासन नियंत्रित संस्थेत ते देण्यात येणार आहेत. यामुळे वकिलांचा ॲडव्होकेट ॲक्ट 1961च्या तरतुदींनाही अर्थ राहणार नाही. त्यामुळे त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील वकील 11 आणि 12 जुलै रोजी कामकाजात सहभागी होणार नाहीत. त्या अनुषंगाने पुणे बार असोसिएशननेही काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयातील वकिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन 11 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. तसेच 12 जुलै रोजी दुपारी 1 वाजता न्यायालयातील आवारात धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे. वकील एकजुटीचा वकील सिब्बत वकील सिब्बत वकील एकजुटीचा वकील एकजुटीचा वकील सिब्बत वकील सिब्बत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.